लोकसभेची निवडणूक लढवलो होतो. देश का संविधान खतरे में है असं म्हणत होतो. आणि आज या ठिकाणी त्या संविधानाचं संरक्षण करणं, त्या संविधानाचा सन्मान करणं म्हणून आता घोषणा दिलीत आपण. देश का संविधान, देश का संविधान, आमचा संविधान, जोरात आमचं संविधान. आता आदरणीय उद्धवजींना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करावा, संविधानाची पूजा करावी. संविधानाची पूजा करावी. आपण संविधान पालखी मागे असेल साई दादा सगळे या बाजूला या. महेश गर्दी करू नको, जरा मागे या. आपण काढून इकडे ठेवायचं. संविधानाची पालखी आणलेली आहे. त्या पालखीचं पूजन आदरणीय उद्धवजी साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यांनी संविधानाची प्रतिभा घेऊन आता भारत मातेच्या चरणी आदरणीय उद्धवजी संविधानाची प्रत सन्मान करत. समोरच्या कॅमेऱ्याला दिसू द्या, तिकडे तिकडे समोर. आदरणीय उद्धवजींनी देशाच्या संविधानाची प्रत भारत मातेच्या चरणी ठेवली आणि तिला साकडं घातलंय. भारत माते या संविधानाचं संरक्षण करण्याची ताकद आम्हाला दे. आमचं संविधान, आमचं संविधान, आमचं संविधान, आमचं संविधान. भारत माते की. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. आज मुंबई सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधानाचं पूजन करून संविधानाचं रक्षण करण्याची शपथ आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते मुंबई सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे संविधानाची पूजन, संविधानाचं संवर्धन करण्याची शपथ घेत आहेत. आज सुद्धा मुंबईमध्ये माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेपासून या संविधानाची मिरवणूक पालखीतून निघाली आणि त्यामध्ये वारकरी आहेत, टाळकरी आहेत, भक्तगण आहेत, देशवासी आहेत. त्या सर्वांनी वाजत गाजत संविधान इथे आणलेलं आहे. त्या संविधानाची पूजा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली आहे. मी साहेबांना आपले विचार व्यक्त करण्याची विनंती करतो. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुमचा उत्साह पाहिल्यानंतर मला काही बोलण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. पहिलं म्हणजे सगळ्या भगव्या टोप्या पाहून सर्व भगव्या टोप्या पाहून उत्साहाला उधाण आलेलं आहे. कारण भगवा रंग आहेच तसा. मधल्या काळामध्ये मी परवा बोललो तरी जास्त काही बोललो नाही, थोडं राखून ठेवलेलं आहे. आणखीन कोणी फुलटॉस दिला तर तेही बोलून टाकेन. पण मधल्या काळात त्या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला गेला, पण भगव्याला कलंक लावणारा अजूनही जन्माला आलेला नाही, तो येऊ शकत नाही.
किती शतकं झाली असतील, हजारो वर्ष झाली असतील, आपला हिंदुत्वाचा शिवछत्रपतींचा भगवा हा कायम असा तेजस्वी आणि ओजस्वीच राहिलेला आहे आणि तो तसाच राहणार आहे. आज मला अभिमान आहे की आपण सर्वजण एका हातात भगवा, डोक्यावरती भगवी टोपी आणि हातात तिरंगा घेऊन उभे आहोत. कारण भगव्याचं हे नेहमीच की ज्या ज्या वेळेला तिरंग्यावरती किंवा देशावरती संकट आलं तेव्हा आपला महाराष्ट्र भगव्याचा भक्त हा धावून गेलेला आहे. 2-3 वर्षापूर्वी आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली. आता काही जणांच्या स्वातंत्र्याला 1 वर्ष झालं, काही जणांच्या स्वातंत्र्याला 10 वर्ष झाली. कारण ज्यांचा स्वातंत्र्य सुतराम संबंध नव्हता, ज्यांना स्वातंत्र्याचा संग्राम काय आहे, स्वातंत्र्याचा लढा, त्याच्यासाठी किती लोकांनी आपलं बलिदान कसं दिलं, घर काय असतं याची कल्पना नाही, दुर्दैवाने त्यांच्या हातात आज या देशाचं स्वातंत्र्य गेलेलं आहे. आणि मग त्यांनी ते वाटेल तसे अर्थ लावतात. म्हणजे कोणाला वाटतं की गेल्या वर्षी मंदिर झालं त्याच दिवशी देश स्वतंत्र झाला. अहो, तुम्ही स्वातंत्र्याच्या लढ्यात कधी उतरला नाही, कोणत्याही लढ्यामध्ये कधी उतरले नाहीत. ना स्वातंत्र्य लढ्यात उतरले, ना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरले, कोणत्याच लढ्यात नाही. आणि ते वाटेल तसं त्याचा अर्थ लावतात. दुर्दैव असं की दरवेळेला आपलं 1-1 वर्ष जात जातं, पण या 26 जानेवारीला म्हणजे उद्या आपण देशाचं संविधान स्वीकारलं, त्याला 75 वर्ष होत आहेत. अभिमानाची गोष्ट आहे. एक सार्वभौम प्रजासत्ताक स्वतंत्र झाल्यानंतर स्वतःचं संविधान असणारा हा आपला देश. आणि एकूणच जी काही यांची मस्ती पाहिली सत्ताधाऱ्यांची, तर ज्यांनी संविधान लिहिलं, ज्या आपल्या महामानवाने आपल्याला संविधान दिलं, त्यांच्याबद्दल सुद्धा हे आंबेडकर 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 फॅशन हो गया आहेत. अरे तुमच्यासाठी फॅशन वाटते, दाखवतो तुम्हाला ही फॅशन काय आहे. ती फॅशन काय ती दाखवतो. पण एवढा मस्तवालपणा आजपर्यंत कोणी करण्याचं धाडस दाखवलं नव्हतं, ते धाडस हे दाखवायला लागलेत. आणि म्हणून त्यांना त्यांची जागा ही दाखवून देण्याचं काम ज्या महामानवानी महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी या देशाला संविधान दिलं, त्या महाराष्ट्राचं एक कर्तव्य आहे की आपल्या या महामानवाचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे. ते कर्तव्य यावेळेला आपल्याला भगवा हातात घेऊन करावंच लागेल. आज 25 जानेवारी हा मतदार दिन असतो, पण मतदानाची काही किंमत राहिली का शिल्लक? कसं मतदान होतंय? म्हणजे माझं तर म्हणणं असे की ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो नाही होत ही तांत्रिक बाब, त्याच्यामध्ये सुद्धा आता या सगळ्या यंत्रणा हातात मध्ये धरून जणू काही या देशामध्ये नागरिक हा नावाचा काही प्राणी नाहीच आहे अशा पद्धतीने राज्यकारभार चाललेला आहे. म्हणजे आपले मूलभूत अधिकार हे आता हिसकावून घेतले जात आहेत. गेल्या वर्षी जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यात तर यांनी असं सांगितलं होतं, म्हणजे भाजपवाल्यांनी, की आम्हाला 400 पार जागा पाहिजेत कारण संविधान बदलायचंय. सुदैव असं की आपण सर्वांनी महाराष्ट्राने हे स्वप्न पूर्ण नाही होऊ दिलं. पण संविधान मानतंय कोण? कारण गद्दारी करून शिवसेना फोडली, शिवसेना चोरली, त्याला सुद्धा 2.5-3 वर्ष होऊन गेली. आम्ही दरवाजे ठोकून 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 आमचे हात आता दुखायला लागले. लोकशाही या देशात शिल्लक राहिली की नाही? तसं पाहिलं तर हा निकाल पहिल्या 2-3 महिन्यामध्ये लागायला पाहिजे होता. त्या संविधानामध्ये ते कलम 10 का काय ना, शेड्यूल 10, हे सगळ्यांना कळते. पण समोर दिसत असून सुद्धा मानायचं नाही, ही हुकुमशाही आहे. आणि त्या हुकुमशाहीच्या विरुद्ध आपण आज उभे आहोत. ही हुकुमशाही त्यांना वाटते की वाटेल ते करू शकतो. आणि मगाशी मी जे तुम्हाला सांगत होतो की आपला मूलभूत अधिकार सुद्धा हिसकावून घेतला जातोय. कोणता मूलभूत अधिकार आहे? मतदार दिवस आज असल्यामुळे मी हाही अधिकार तुम्हाला सांगतो. आपल्यापैकी किती जणांनी बॅलेट पेपरवरती मतदान केले? मी पण केलेलं आहे. म्हणजे अगदी तेव्हा दिवाकर रावतेजी वगैरे निवडणुका लढवत होतेच आणि बॅलेट पेपरवरती नाव असायचं, दिवाकर पूर्ण नाव त्यांचं, समोर आपली निशाणी असायची. मग आतमध्ये गेल्यानंतर तो उभा कागद असायचा,
त्या नावापुढच्या निशाणीवरती शिक्का मारायचा, तो फोल्ड केला जायचा की समजा जर का शिक्क्याची शाई उमटलीच तर ती त्या उमेदवाराच्या नावावरतीच उमटेल. असं करून पुन्हा एक गडी घालून आपण मतपेटीत आपलं मत टाकत होतो. बरोबर ना? म्हणजे काय व्हायचं की आपलं मत कुठे जातंय हे शेवटपर्यंत आपल्याला कळत होतं की होय मी या देशाचा नागरिक आहे, मतदार आहे, मला मतदानाचा अधिकार आहे आणि मला माझं मत शेवटपर्यंत कुठे जातंय, तो घटनेने दिलेला अधिकार मी बजावलाय हे तेव्हा आपल्याला कळत होतं. आता बटन दाबतोय, दिवा पेटतोय, आवाज येतोय, एखादं जसं प्राणी दाखवतात झू मध्ये काचेच्या आड, तसं त्या व्हीव्हीपॅट आपण सगळं हा बरोबर आहे, ती रिसीट खाली जाते नाही जात आपल्याला काही कळत नाही, जातही असेल. पण महत्वाचे जे दोन प्रश्न आहेत, एक तर मी बटन दाबल्यानंतर दिवा लागलेला दिसतोय, आवाज ऐकतोय, रिसीट बघतोय, पण माझं मत आत रजिस्टर कसं आणि कुठे झालंय हे जे मला कळण्याचा अधिकार होता तो या सरकारने आपला काढून घेतलेला आहे. ही लोकशाही आहे. आणि दुसरी गोष्ट, ठीक आहे मी रिसीट पाहिली, पण ती रिसीट बघितल्यानंतर ती केराच्या टोपलीत जात असेल, तिची मतमोजणीच होत नसेल तर काय चाटायचं हा मतदानाचा अधिकार? मग त्या रिसीटचं काय परवा हेच नाहीये, नुसतं खर्च होतोय. आणि त्याहून आता आणखीन जे भयानक केलेलं आहे की त्या मतदान केंद्रातलं व्हिडिओ शूटिंग हे तुम्ही मागितलं तरी तुम्हाला मिळणार नाही. ही लोकशाही. म्हणजे ज्या एका फिल्ममुळे चंदीगडच्या महापौराच्या निवडणुकीतला घोटाळा हा कोर्टासमोर आला आणि ती निवडणूक रद्द करून मला वाटतं पुन्हा तो महापौर बसला. मग आता या सगळ्या प्रकाराला पुरावा का गाढवा हे तुम्ही ठरवायचं. आणि म्हणून आज मी हे ठरवलं की अगदी बाकीच्यानी जरी कोणी काय करायचं, कारण ते सगळे लाचार आहेत की हातामध्ये आणि डोक्यावरती आमच्या भगव्या टोपी आहे पण हातात तिरंगा आहे, एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातामध्ये भगवा. हे बाळासाहेबांचे विचार आहेत. घालेन लोटांगण वंदिन चरण नाही, आणि हे तर वंदन करण्याच्या लायकीचे पण नाही आहेत. अशा लोकांना त्यांची परत मी एक बोलतोय, जागा दाखवायची जी काही एक जबाबदारी आहे ती आपल्या सगळ्यांची आहे. आज सगळेजण आपण इथे आलात आणि संविधानासाठी दुसरं कोणी नसलं तरी शिवछत्रपतींचा आणि आपल्या शिवसेना प्रमुखांचा महाराष्ट्र हा तत्पर आहे हे दाखवून दिलं. आज महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये हे प्रतिमा पूजन भारत मातेचं, कारण नुसतं भारत माता की जय बोलायचं आणि भारत मातेला साखळदंडाने पुन्हा आपल्याच कब्जात ठेवायचं, हे जसं त्यावेळेला स्वातंत्र्य लढ्यामध्ये परक्यांपासून भारत मातेला मुक्त केलं, तसंच जर का आपले स्वकीय जर भारत मातेला पुन्हा आपल्या साखळदंडाने प्रयत्न करणार असतील तर ती तोडण्याची सुद्धा जबाबदारी ही आपली आहे आणि आपण ती स्वीकारले. हे आजच्या या कार्यक्रमातून जे कोणी हे स्वप्न बघत असतील त्यांना हा इशारा देतोय. तूर्त सगळ्यांना देण्याच्या मी शुभेच्छा देतो. जागे राहा, तत्पर राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.